नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की मीरा देवी आईच्या मूर्तीपाशी उभा असते. देवी आई घरामध्ये जे काही चाललं आहे, अंबिकाताईच्या खुनाचा आरोपी मी ह्या घरासमोर, ह्या घरातल्या माणसांसमोर, सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला साथ दे, हे सगळं काही बोलणं अंबिका मागून ऐकत असते. मीरा बोलते, देवी आई तुला तर माहीत आहे ना काय घडत आहे आणि काय घडत आहे, आणि आत्ता ज्यासाठी सत्यासाठी मी लढत आहे ना, त्यासाठी मला तो बळ दे, आणि त्यातून मी धड माघारीही जाऊ शकत नाही आणि धड पुढेही येऊ शकत नाही. अशी माझी कोंडी झाली आहे ग देवी आई, कोंडी झाले. काहीतरी कर ग, असा काहीतरी तुझा चमत्कार मला दाखव, आणि त्याच्यातून अथर्वसमोर, सगळ्या घरातल्यांसमोर त्या मंजिरीचा खरा चेहरा सर्वांसमोर आण, तिची काळी जादू सगळ्यांसमोर आण. कारण की अंबिकाताईच्या नंतर न कोणाचाही बळी जाऊ नये, हीच तुझ्याशी मी प्रार्थना करते. नको घरामध्ये अजून कुठलाही खून वगैरे असा बळी. त्या मंजिरीचं सगळं काही सत्य समोर आणण्यासाठी तू माझी मदत कर. तोपर्यंत एवढं सगळं झाल्यानंतर ना अंबिकाही मागून ऐकत असते. अंबिका म्हणते, देवी आईच्या मूर्तीसमोर उभा राहून मीरा कधीही खोटं बोलणार नाही, मला चांगलं माहिती आहे. शेवटी मीरा बोलते, ते खरं आहे का मी आत्तापर्यंत जे काही आईंबद्दल विचार करते ते खरं आहे, पण मला ह्याच्या काहीतरी केलंच पाहिजे. आणि हे सगळं काही सत्य मीरा जी बोलते ती मी त्याच्यातून स्वतःहून समोर येऊन सगळं काही बघितलं पाहिजे. तेव्हाच मला कळेल की मीरा खरी आहे की आई खरे आहेत. तोपर्यंत मीरा तिथून देवी आईच्या मूर्तीच्या समोर हात जोडून तिथून जाते. अंबिका म्हणते, मीही मीराची साथ देणार आता, कारण की काही जरी झालं तर मीरा माझी बहीण आहे, आणि ती देवी आईच्या मूर्तीच्या समोर उभा राहून ती कधी खोटं बोलू शकत नाही, एवढी तर गॅरंटी मला निश्चित आहे. तोपर्यंत सगळे काही घरात तांडव, म्हणजे एवढं भयानक असं भांडण अथर्व मीराचं झालेलं असतं त्या मंजिरीच्या कारणावरून. कारण की मीराने सगळ्यांसमोर मंजिरीने अंबिकाताईचा खून केला आहे हे सांगितल्याबद्दल इथे अथर्वचा तर रागाचा पारा चढलेला असतो. अनन्या ही खूप संतापलेली असते. शेवटी अजित, माया, दामोदर, नर्मदा ह्या तिघांच्या मनासारखं घडलेलं असतं. मनासारखं म्हणजे काय, हेच पाहिजे होतं त्यांना. आणि ते माया म्हणते, सासूबाई म्हणजे नर्मदाला बोलते, तुम्ही जे काही आज घोर चूक केली आहे ना ती खूप छान केली, कारण की पहिल्यात आयुष्यामध्ये तुम्ही कोणतं तरी एक चांगलं काम केलं आहे. तोपर्यंत नर्मदा म्हणते, माया बोलायचं आहे तरी तुला काय बोलायचं आहे, आत्तापर्यंत मी कोणतंही चांगलं काम केलं नाही आहे का? नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं, केलं आहे पण आपल्या फायद्याचं केलं आहे, दुसऱ्याच्या फायद्याचं नाही. नर्मदा म्हणते, हो ते तर आहेच ग, आपल्याच फायद्याचं काय ते केलं आहे मी. तोपर्यंत माया म्हणते की त्या मीराचं काय डोक्यामध्ये चाललं आहे तेच काही कळत नाही आहे. नक्की हो म्हणते, कधी नाही म्हणते, काय चाललं आहे काय, तिलाच काय बोलावं तेच काही कळत नाही आहे. तोपर्यंत मंजिरीचं तर मौनीतून तुटलेलं असतं, ते कोणालाही कळून द्यायचं नसतं तिला. शेवटी स्तब्ध शांत बसलेली असते, एकदम मासूम, एकदम म्हणतात ना, एकदम तिच्याकडं बघून एकदम सगळ्याला दया आली पाहिजे. अथर्व, दादासाहेब तिच्याकडे जातात. अथर्व तिच्या पायापाशी बसतो, म्हणतो, आई जे काही मीरा आज बोलली त्याच्यासाठी मला खरंच मी तुझी माफी मागतो. माया मंजिरी म्हणते, अथर्व अरे तू कशाला माफी मागतोय? शेवटी आजपर्यंत मी सासू नाही, मीराची आई म्हणून वागत आले, पण आता नाही, आता मला बदललं पाहिजे. दादासाहेब म्हणतात, मंजिरी बदललं पाहिजे म्हणजे तुला बोलायचं तरी काय? अहो मला हेच बोलायचं आहे, कठोर सासूचं रूप मला आता धारण केलंच पाहिजे. आतापर्यंत आई म्हणून त्या मीराला मी सांभाळत आले, सगळ्या चुकांवरती मी पांघरून घालत आले, पण आता इथने पुढे नाही, कारण डोक्यावरून आता पाणी जायला लागलं आहे. दादासाहेब म्हणतात, हो मंजिरी तुझंही बरोबरच आहे, कारण की तूही किती सहन करणार ना, शेवटी तुझ्यावरती आळ आला आहे की अंबिकाचा खून तू केला आहे. एवढी लाडाची सून तुझी अंबिका तुला सोडून गेली, तेव्हा तुला किती दुःख झालं होतं मला चांगलंच माहिती आहे. आणि हे सगळं काही ऐकून तुलाही खूप दुःख वाटतंय ना,
मंजिरी म्हणते हो वाटतंय ना दादासाहेब, पण काय करणार, मीराचा असा कोणताही गैरवर्तन असं वागल्यानंतर ना मला खूप म्हणजे खूप वाईट वाटतंय. अथर्व खूप रागात असतो. मीरावरती म्हणतो की मीरा, तुझ्या असल्या वागण्यामुळे आईला किती त्रास होतोय तुला माहिती आहे का. मीरा म्हणते त्रास होतोय नाही, त्या मुद्दाम सगळं नाटक करतात सगळ्यांच्या समोर. आणि परत इथे नर्मदा अनन्यापाशी येते. अनन्यापाशी आल्यानंतर न म्हणते की तुझ्या आईबरोबर जे काही मीराने केलं तुला बरोबर वाटतंय का. अनन्या एकही शब्द नर्मदाशी बोलत नाही. नर्मदा आपली तिथून बाहेर पडते. वेदा अनन्याकडे जायसाठी निघते. तोपर्यंत वेदाला म्हणते की अगं तुला माहिती आहे का, आपल्या घरामध्ये आज खूप मोठं भांडण झालं आहे, तेही तुझ्या बाबाचं आईचं. वेदा बोलते काय बोलताय काय तुम्ही, खरंच मला काही माहीत नाही आहे. वेदा तिथून आपली रडत जाते. नर्मदा म्हणते ही ह्या घरातली सदस्य आहे म्हटल्यानंतर न वेदालाही कळालंच पाहिजे ना, शेवटी त्यात तर नवीन ट्विस्ट आहे माझा प्लॅन. तोपर्यंत ते मंजिरीचा नवीन प्लॅन मीराच्या विरोधामध्ये नक्की काय असणार. देवी आई मीराची साथ देईल का, आणि मीरा मंजिरीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यामध्ये सक्सेस होईल का. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.